लोक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. इराणने भारताला मोठा दिलासा दिलाय. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून भारतीय जहाजांना जाण्याची परवानगी दिलेली आहे. 5 देशांना इराणने हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जाण्यासाठी परवानगी दिली आहे. या 5 मित्र देशांपैकी भारत एक आहे. यामध्ये चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या मित्र देशांना हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जाण्याची परवानगी इराणने दिलेली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने हा मार्ग जवळजवळ बंद केलेला होता आणि यातून केवळ मर्यादित संख्येनेच जहाजांची जाण्याची परवानगी होती. भारताकडे जाणारी 18 जहाजं हॉर्मुझच्या समुद्रधुनीच्या आसपास अडकलेली आहेत. आता निर्णय भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपल्या तेलाची बहुतांश गरज जी आहे ती आखाती देशांकडून आपण भागवतो आणि हॉर्मुझची समुद्रधुनी खुली झाल्यामुळे तेल, वायू आणि खतांच्या पुरवठ्यावरील परिणाम कमी होईल. परिणामी पेट्रोल, डिझेल आणि खतांच्या किमतींवरील दबाव सुद्धा कमी होणार आहे. इराणचं हे पाऊल भारताच्या मुत्सद्देगिरी आणि मैत्रीपूर्ण संबंधांचा परिणाम म्हणून पाहिलं जात आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी शैलेंद्र देवळणकर सर आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. शैलेंद्र सर, आपण बघतो आता भारतासाठी खरं तरी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण इराणने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं आपल्याला म्हणावं लागेल. नाही, निश्चितच आहे. भारताला दिलासा देणारी आहे. त्याचप्रमाणे भारताच्या दृष्टिकोनातून हा एक राजनैतिक दृष्टिकोनातून देखील आपण त्याला एक पद्धतीचा व्हिक्टरी म्हणू शकतो, विजय म्हणू शकतो. हा यासाठी आहे की स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आजपर्यंत कधीही बंद झालेलं नव्हतं. म्हणजे आखातामध्ये यापूर्वी पहिला गल्फ वॉर झालं, सेकंड गल्फ वॉर झालं, पण त्यामध्येही स्टेट ऑफ हॉर्मुझ कधी बंद नाही पडलं किंवा त्याचं ब्लॉकेड नव्हतं करण्यात आलं. आजही जगाला जवळपास 25% ऑइल आणि नॅचरल गॅसचा जो सप्लाय आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं होतं. भारत देखील आपल्या गरजेच्या जेवढं तेल आयात करतो किंवा नॅचरल गॅस आयात करतो त्यापैकी जवळपास 40% हे स्टेट ऑफ हॉर्मुझ मधनं येतं आणि त्यामुळे जगाच्या चिंता स्वाभाविकपणे वाढलं होतं, कारण आखातातल्या या संघर्षामुळे, आणि आता त्याचे जगभर परिणाम देखील दिसून येत होते. मात्र स्टेट ऑफ हॉर्मुझ मध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेली घोषणा आणि 5 मित्र देशांना त्यांनी ज्या पद्धतीने तिथलं ट्रान्सपोर्टेशन अलाउड केलेलं आहे, हा निश्चितपणे दिलासा देणारी बाब आहे. त्याचप्रमाणे आता साधारणतः आपले 15 पेक्षा जास्त क्रूड ऑइलचे आणि त्याचप्रमाणे LNGचे जे टँकर्स आहेत त्या ठिकाणी आहेत आणि हे लवकरच भारतामध्ये पोहोचले तर निश्चितपणे त्याचा भारताला उपयोग होणार आहे. दुसरा असा याच्यातला मुद्दा आहे की या दृष्टिकोनातून एकूणच आखाता बाबतीमध्ये भारताने यापूर्वीपासून जे लुक वेस्ट पॉलिसी आपली आहे, ज्याच्या माध्यमातून आखाती देशांबरोबर संबंध घनिष्ठ करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे, मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून देखील महत्वाची घडामोड. नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इराणचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं संभाषण झालं. एस जयशंकर हे सातत्याने इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात आहे. मला असं वाटतं की राजनैतिक दृष्टिकोनातून हा भारताला एक मोठा लीड मिळाला असं आपण म्हणू शकतो. शैलेंद्र सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपण मागचे काही दिवस दृश्याशी बघतोय, बातम्याशी बघतोय की प्रचंड प्रमाणात आपल्याकडे पॅनिक दिसतोय. पेट्रोल मिळणार की नाही, गॅस सिलेंडर मिळणार की नाही, यासाठी सुद्धा या गोष्टीची मदत होईल का? आणि साधारण किती वेळ लागू शकेल हा पॅनिक पूर्णपणे जाण्यासाठी? नाही, मला असं वाटतं की हे निश्चितपणे या बाबतीमध्ये आपली भूमिका यापूर्वी पण खुद्द केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. काल देखील सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट केले की भारताकडे 74 दिवस पुरेल एवढा मोठा क्रूड ऑइलचा साठा आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाने पॅनिक करणं, म्हणजे मला असं वाटतं की स्थानिक पातळीवरती देखील ठिकठिकाणी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील हे गोष्ट स्पष्ट करत आहेत की अशा प्रकारे पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. कारण आपल्याकडे अतिशय मुबलक साठा आहे. आपण रशियाकडनं देखील तेल घेतोय. साधारणतः आपण 24 लाख बॅरल्स रशियाकडनं देखील आता आपण तेल घेतलेलं आहे. आपण व्हेनेझुएलाकडनं, आफ्रिकेकडनं, अमेरिकेकडनं देखील आपली तेलाची जी आयात आहे ती वाढवलेली आहे. यापूर्वी देखील 2 हॉर्मुझच्या स्ट्रेटमधनं आपले शिप क्रूड ऑइलचे आपल्याकडे ऑलरेडी आलेले होते आणि आता तर हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ऍब्सोल्युटली पॅनिक होण्याची गरज नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये आपली तेलाचा साठा पण मुबलक आहे आणि आता ह्या गोष्टींमुळे आणखीन निश्चितपणे म्हणजे 74 दिवसानंतर देखील आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही अशा प्रकारचं दिलासा देणारं वातावरण दिसून येत आहे. शैलेंद्र सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आता या निमित्ताने येतोय की आपलं परराष्ट्र धोरणाचं हे यश म्हणावं लागेल का इराणचा हा जो निर्णय आहे? कारण आपण जर इतर देशांची जर परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणी पेट्रोलची किंवा या सगळ्या एनर्जी सोर्सेसची टंचाई बघायला मिळते. मात्र भारताचं नाव इराण घेतं आणि आपल्यासाठी ही वाट मोकळी असं सांगतं, हे आपलं यश आहे म्हणता येईल का?
तर निश्चितपणे ह्या एकूणच संघर्षामध्ये भारताने जी घेतलेली भूमिका होती, ज्याला मी स्ट्रॅटेजिक पेशन्स असं म्हणतो, म्हणजे सामरिक संयम बाळगण्याची भूमिका होती आणि यामध्ये ही भूमिका अतिशय ज्याला म्हणेल की डिप्लोमॅटिकली ज्याला आपण म्हणू, ही वाखणण्यासारखी यासाठी आहे की आपण एकमेव देश भारत असा आहे की जो आखातामध्ये शियापंथीय देश असतील किंवा सुन्नीपंथीय देश असतील ज्यांच्याबरोबर समान संबंध ठेवतो, जो इस्रायल बरोबर आणि पॅलेस्टाईन बरोबर समान संबंध ठेवतो, जो भारत आणि रशिया आणि अमेरिकेबरोबर समान संबंध ठेवतो, रशिया आणि युक्रेन बरोबर समान संबंध ठेवतो. त्यामुळे भारताचं निश्चितपणे परराष्ट्र धोरणाचं ही जी बॅलन्सिंग ऍक्ट आहे, समतोल साधण्याची आपली जी एक अतिशय महत्वाची आपली कृती आहे, ही निश्चितपणे महत्वाची आणि याचा आपल्याला रिझल्ट मिळत आहेत. म्हणजे आज बघा तुम्ही की कोणत्याही युरोपियन देशांचे जहाज स्टेट ऑफ हार्मुज मधनं जात नाहीयेत. अमेरिकेच्या मित्र देशांचे जहाज देखील जात नाहीयेत आणि आज रशिया असेल, चायना असेल, इराक असेल, भारताला यामधनं मुभा दिली जाते, भारताला सूट दिली जाते. हा निश्चितपणे आपल्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे. या दृष्टिकोनातूनच आपल्याला याकडे बघावं लागेल. बरं, देवळणकर सर, धन्यवाद. तुम्ही सविस्तर हा विषय समजावून सांगितला त्याबद्दल. तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण भारतामध्ये बघायला मिळतो आणि महाराष्ट्रात देखील हा परिणाम बघायला मिळतोय. पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याची अफवा पसरते. नागपुरात सुद्धा सलग चौथ्या दिवशी पेट्रोल पंपाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. कालच्या तुलनेत आज अधिक पेट्रोल पंपाबाहेर साठा संपल्याचे बोर्ड दिसत आहेत. तर संभाजीनगरमध्ये अफवा पसरल्यात आणि त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवरती प्रचंड गर्दी करायला सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास सर्वच पंपांवरती अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्तच्या रांगा आहेत. इकडे जालन्यामध्ये जर आपण चित्र बघितलं तर पेट्रोल पंपावरती पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचं वाटप या बंदोबस्तात केलं जात आहे. तर स्टॉक नसल्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप हे बंद पडलेले आहेत. चौधरीनगर भागातील पेट्रोल पंपावरती गर्दी उसळल्यामुळे पेट्रोल डिझेल वाटप हे पोलीस बंदोबस्तात करावं लागतंय. नांदेड जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवरती गर्दी वाढली आहे, मात्र पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. तर वर्धा जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी देखील पेट्रोल पंपांवरती वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी होते आणि काही पंपांवरती साठा संपल्यामुळे ते बंद केल्याचं चित्र आहे. नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपांवरती रांगा करू नयेत असं आवाहन नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. आखाती देशातील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावरती परिणाम झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय आणि साताऱ्यातील कराडमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सिलेंडर तुटवड्यामुळे नागरिक हैराण झालेत. सकाळपासूनच सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागतात आणि यावेळेला नागरिकांमध्ये आपापसात वादावादीचे प्रसंग सुद्धा पाहायला मिळत आहेत. आखाती देशातील युद्धाचा फटका हा गेल्या अनेक दिवसापासून आपल्या देशातील लोकांना पाहायला मिळतो आणि याच्यातील प्रमुख कारण म्हणजे गॅस टंचाई आणि पेट्रोल. या ठिकाणी आपण पाहू शकतो की गेल्या 15 दिवसापासून अशा पद्धतीने कराडमधील गॅस गोडाऊनच्या बाहेर अशा पद्धतीने सकाळ 5:30 वाजल्यापासून ही लोक उभी राहत आहेत. आपल्याला गॅस मिळावा यासाठी प्रशासन आव्हान करत आहे. गॅस टंचाई नाही, पेट्रोल टंचाई नाही, मात्र तरी सुद्धा लोकांच्यात एक भीती आहे आणि त्या भीतीपोटी लोक ही पहाटेपासूनच अशा पद्धतीने रांग करताना पाहायला मिळत. खरं तर हा जो प्रश्न आहे तो केव्हा मिटणार असा सामान्य माणूस प्रश्न विचारत आहे. प्रशासन वारंवार दिलासा देत आहे की अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं सातारा जिल्ह्यात टंचाई नाही, मात्र तरी लोकांना घरपोच गॅस टाकी मिळत नसल्याने ग्रामीण भागात तसेच शहरात, त्याचबरोबर पेट्रोल ही मोठमोठ्या रांगा लागत असल्यामुळे कुठेतरी भीतीचं वातावरण आहे. हे भीतीचं सावट केव्हा दूर होणार हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, कराड, सातारा. तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे जे पडसाद आहेत ते आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. गॅस पुरवठ्यावरती परिणाम झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांनी देखील LPG मिळवण्यात त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी अनेकांनी पुन्हा एकदा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारलेला आहे. त्यामुळे लाकडाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि या वाढत्या मागणीचा परिणाम थेट जंगलांवरती होण्याची भीती व्यक्त केली जाते. तरी परिस्थिती अशीच राहिली तर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. मोठ्या प्रमाणात आता लाकडाची खरं मागणी वाढलेली आहे. 10-15 वर्ष जवळ मला आठवते तसं गॅस उपलब्ध असल्यामुळं कधीही लाकडाची मागणी आमच्याकडे लोकांनी केलेली नाही. परंतु आता हॉटेलवाले, व्यावसायिक लोक, घरगुती असे अनेक प्रकारचे लोक आता लाकडाची मागणी करून राहिले. पूर्वीचे दर आणि आताच्या दरात काय फरक झाला आहे? निश्चित दरात तफावत झालेली आहे. पूर्वी समजा 7 रुपये किलोने विकत होते, आज 10 रुपये किलो साधारण रेट झालेले आहेत. आम्हाला सुद्धा मार्केटमध्ये घेताना चढ्या भावाने घ्यावं लागतात.
तर या आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पेट्रोल पंपांसमोर मोठ्या प्रमाणात रांगा बघायला मिळत आहेत. पेट्रोल मिळणार नाही या अफवेमुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. मात्र खरंच पेट्रोल मिळणार नाही का? पेट्रोलचा साठा नेमका किती उपलब्ध आहे? नागरिकांची पेट्रोल संपण्याची भीती योग्य आहे की अयोग्य आहे? या संदर्भात पेट्रोल पंप चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी. फक्त अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल रात्रीपासूनच मोठी गर्दी प्रत्येक पेट्रोल पंपावर आपल्याला दिसून येते. परिणामी काही पेट्रोल पंपावरती जो साठा आहे तो कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्यामुळे संपलेला आहे. ते पंप बंद आहे. तर जे पंप चालू आहे त्या ठिकाणी या पद्धतीची गर्दी आपल्याला दिसून येते. नक्की पेट्रोल पंप मालकांकडे किती साठा आहे, तो मिळणार आहे का, की पेट्रोल खरंच संपणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पेट्रोल पंप ओनर माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, खरंच पेट्रोल संपणार आहे? किती दिवसाचा साठा तुमच्याकडे आहे? ये सारे रूमर्स हैं, अफवाहें हैं। पेट्रोल डीजल का बहुत सफिशिएंट स्टॉक है और हर पेट्रोल पंप के पास में 5 डेज का रिजर्व होता है। बट पैनिक बाइंग की वजह से पंप सारे ड्राई हो चुके हैं, जिस वजह से लोगों में और पैनिक सिचुएशन हो गई है कि पेट्रोल डीजल खत्म हो रहा है, जबकि एट एक्चुअल सिनारियो ऐसा बिल्कुल नहीं है। सारे कंपनीज डेपोज के पास में सफिशिएंट स्टॉक है। इंडियन ऑयल डेपो पानेवाड़ी में ही मेरी सुबह में जानकारी प्राप्त हुई है कि 40 से 50 टैंकर्स जो है अर्ली मॉर्निंग फिलिंग हो चुके हैं, मतलब 7 साढ़े 7 बजे तक, जिन्हें संभाजीनगर पहुंचने तक हार्डली 4 आवर्स लगेंगे, जब तक इस शहर के सभी पेट्रोल पंप पर पेट्रोल डीजल सफिशिएंट रहेगा। लेकिन लोग फिर भी रश कर रहे हैं, इतनी ज्यादा तादाद में लोग खड़े हैं। ये आप लोगों को बता रहे हैं, फिर भी लोग नहीं सुन रहे। मैं खुद, मेरा स्टाफ भी और मैं खुद भी इन लोगों से काफ़ी मैसेजेस पास ऑन कर रही हूँ कि पैनिक बाइंग ना करें, जितना ज़रूरत है, जितना सफिशिएंट है उतना ही बाय कीजिए। बट डिस्पाइट दैट लोगों को वो समझना नहीं है। लोग ज़्यादा सोशल मीडिया रूमर्स पर ज़्यादा बिलीव कर रहे हैं। तो ये खत्म नहीं होने वाला है, पेट्रोल का स्टॉक है। बहुत ज़्यादा सफिशिएंट है, कोई भी स्टॉक खत्म होने वाला नहीं। तर आपण बघितलं की पेट्रोल आहे, मात्र काही अफवांमुळेची गर्दी होती आहे. आज सकाळीच जे टँकर आहेत ते रिफिल झाले, ते या ठिकाणी पोहोचणार आहेत. पेट्रोल आजही संपणार नाही आणि याच्यानंतरही संपणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कुठे गर्दी करू नये असं आवाहन पेट्रोल पंप मालकांकडून देखील केलं जात आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. शहापुरातील पेट्रोल पंप